आज आपल्या या केडगावमधील प्रभाग क्रमांक 16 आणि 17 या दोन्ही प्रभागातील जे आपले 8 उमेदवार उभे आहेत, ह्या उमेदवारांचं जे मनगट आहे ते बळकट करायचे आपल्या सर्वांना। आणि आपल्या पाठीची आई आपली रेणुका माता, आपलं दैवत भैरवनाथ महाराज आणि आपले केडगावचे भाग्यविधाते भानुदासजी कोतकर साहेब, संदीप दादा कोतकर साहेब, सुवर्णावहिनी या सर्वजण आपल्या पाठीशी खंबीर आहेत। आज आपण पाहतो, आज आपण अपक्ष निवडणूक लढवत आहोत। ही अपक्ष निवडणूक लढवताना आपल्या माग जे लोक फिरतात, आता काहींना इतके मोठे मोठे पक्षाचे तिकीट आहेत तर त्यांच्या मागे लोक नाहीत फिरायला। आज आपण अपक्ष असून आपल्या मागे एवढी मोठी गर्दी, मला लोक विचारतात एवढी गर्दी कशी, तर आम्ही सांगितलं हे केडगावचं प्रेम आहे, हे कोतकर साहेबांवरचं प्रेम आहे। या प्रेमापोटी ही सगळी गर्दी गोळा होती आणि आम्हाला विश्वास आहे येत्या 15 तारखेच्या निवडणुकीला म्हणजे परवा आपण सर्वजण 8च्या 8 उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करून अख्ख्या जिल्ह्यात एक अशी नवीन बातमी तयार होईल की केडगावमध्ये 8 अपक्ष निवडूनच कसे आले, म्हणजे पक्षाचीच गरज नाही, आमचा पक्ष म्हणजे एकच कोतकर साहेब, हे आपल्याला आता शहराला आणि जिल्ह्याला दाखवून द्यायचे। त्याच्यामुळं कोतकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आपण निवडणूक करतोय, या निवडणुकीसाठी जे सर्व 8चे 8 उमेदवार आहेत दोन्ही प्रभागातले, या सर्वांना मोठ्या मताधिक्याने आपण सर्वांनी निवडून द्यावे। या निमित्ताने मी एवढीच विनंती करीन आणि थांबतो। रामकृष्ण हरी।